ओम शांती. 1/7/2025 ची साकार मुरली आहे. बाबा सांगतात, माझ्या गोड मुलांनो, तुमच्या बुद्धीमध्ये संपूर्ण सृष्टी चक्राचं ज्ञान आलेलं आहे आणि आता त्याचा सारही तुम्ही समजून घेतलेला आहे. आता तुम्हाला कोणत्याही चित्राची आवश्यकता नाही. तुम्ही बाबांची आठवण करून इतरांनाही सुद्धा तुम्ही बाबांची आठवण करून देऊ शकता. बाबा प्रश्नामध्ये विचारतात, मुलांनो, अंतिम वेळेला तुमच्या बुद्धीमध्ये कोणतं ज्ञान राहील? तर अंतिम चरणाच्या वेळामध्ये आपल्या बुद्धीमध्ये एवढंच ज्ञान राहील की आता मी आत्मा हे शरीर सोडत आहे आणि मी माझ्या घरी परमधामामध्ये जात आहे. आता हे चक्र पूर्ण झालेलं आहे. हळूहळू ही सीडी उतरलेला आहोत. आता मला ही सीडी परत चढायची आहे. बाबा सांगतात, तुम्ही तर हे चांगल्या रीतीने जाणता. सतयुगामधून तर कलियुगापर्यंत सीडी उतरत 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 आपल्याला पूर्ण 84 जन्म लागतात आणि 5000 वर्षाचा हा कालावधी पूर्ण होतो. आता जी सीडी चढायची आहे ती एका सेकंदात. तर बाबा सांगतात, आता तुम्हाला कोणत्याही चित्रांची, पुस्तकांची किंवा कोणत्याही साधनाची सुद्धा गरज पडायला नको. म्हणजे आपण शरीररूपी साधनापासूनच, चित्रापासूनच जर अलिप्त झालो तर जगामधल्या कोणत्याही चित्राची आपल्याला आवश्यकता पडणार नाही. बाबा नेहमी सांगतात, चित्राला पहा आणि विचित्र बाबांना आठवण करा. हेच आपल्या बुद्धीमध्ये आपल्याला ठेवायचं आहे. पुढे बाबा सांगतात की मुलांनो, सतयुगामध्ये खूप संख्या कमी असते, त्रेतामध्ये त्याच्यापेक्षा जास्त होते, द्वापार युगामध्ये त्याच्यापेक्षा जास्त होते आणि कलियुगामध्ये तर सर्वच परमधामामधून खाली उतरतात. त्यावेळेस मोठ्यात मोठ्या संख्या वाढते आणि अशा दुनियामध्ये येऊन बाबा आपल्याला हे ज्ञान देतात. पुन्हा सतयुगामध्ये बाबा त्याच्या छोट्या संख्येने सिलेक्शन करतात. बाबा सांगतात की मुलांनो, ज्यावेळेस सतयुग होतं त्यावेळेस तुम्ही किती सुंदर होते, तुमची काया किती निरोगी होती, तुमच्याकडे धन किती अत्युचार होतं, कोणत्याही गोष्टीची तुम्हाला कमी नव्हती. सोन्याच्या ताटामध्ये तुम्ही जेवत होते, चांदीच्या पाटावर तुम्ही बसत होते, सोन्याच्या चमच्याने तुम्ही खात होते. तुमच्या राजमहलामध्ये तुम्हाला सेवाधारी सुद्धा कितीतरी दासदासीच्या रूपामध्ये मिळालेले होते. मग तुम्हाला हा नशा का चढत नाहीये किंवा तुम्हाला ती खुशी का राहत नाहीये? तर बाबा आपल्याला विचारत होते की जितका जितका मुलगा बाबांची आठवण करत जाईल तेवढी तेवढी त्याची आत्मा पवित्र होईल आणि त्याला खुशी ही तेवढीच होईल. तो आनंदी तेवढाच राहील. त्याच्या बुद्धीमध्ये ज्ञान फार वाचण्याची गरज पडणार नाही, पण त्याच्या बुद्धीमध्ये ज्ञानाचा सार राहील. आणि बाबा सांगतात की त्याला हे लक्षात येईल की आता आपण एकदा पोहोचलो की पोहोचलो, परत ह्या दुनियामध्ये आपल्याला यायचं नाहीये. यासाठी बाबा सांगतात, तुमचा वेळ आता पूर्णपणे सफल करा. कोणत्याही आलतू फालतू गोष्टींमध्ये तुमचा वेळ वाया घालू नका. माया तुमच्या जवळ जरूर येईल आणि तुमच्याकडनं काही ना काही असं विकृत कर्म हे करून घेईल, परंतु तुम्ही यासाठी मायाला परखण्यासाठी चात्रक बना, तीक्ष्ण बुद्धी राहा, महादानी बना, दुसऱ्यांना रस्ता दाखवा आणि ह्या सेवेमध्ये आपला टाइम तुम्ही पूर्णपणे सफल करा. तुम्ही बिझी राहिलात तर तुम्ही इझी सरळ राहू शकता. आपली उंच तकदीर बनवायची असेल तर आपल्या सर्वांची धनी आता बाबा बनलेले आहे आणि अशा धनीच्या नावावर आपण अगोदरच ट्रान्सफर करून दिलं पाहिजे, तरच आपण तिथे जाऊन हक्काने आपली जी प्रॉपर्टी आहे ती घेऊ शकतो. बाबा सांगतात, ज्यांच्याकडे तण आहे त्यांनी सफल करा, ईश्वरी सेवेमध्ये लावा. ज्यांच्याकडे मन आहे बाबांची आठवण करा, आजूबाजूचा एरिया शुद्ध आणि सात्विक ठेवा. ज्याच्याकडे धन आहे त्यांनी रुहानी युनिव्हर्सिटी खोला, हॉस्पिटल खोला, सेंटर खोला
अनेकांचं कल्याण करण्यासाठी निमित्त बना. उंच ते उंच बाबांना प्रत्यक्ष करायचं असेल तर शुभ आणि श्रेष्ठ कर्मधारी बनलं पाहिजे. आता आपण सर्व मुलं ब्राह्मण आहोत. ब्राह्मण अर्थात श्रेष्ठ, उंच. पण जातीने जरी ब्राह्मण नसलो तरी आता कर्माने मात्र आपल्याला ब्राह्मण बनायचं आहे. बाबांचे आपण सर्वजण उजवे हात आहोत. आणि ते कशासाठी? तर कोणतंही कर्म करायचं असेल तर उजवा हात वापरला जातो. म्हणून बाबा सांगतात की बाळांनो, मुलांनो, तुम्ही माझा उजवा हात आहे. आता श्रेष्ठ कर्मधारी बना. बाबांना तुमच्याच द्वारे प्रत्यक्ष करा. प्रत्येक कर्मात, संकल्पात आणि मुखामध्ये तुमचा बाबा 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 असा शब्द निघाला पाहिजे. कालच्या मुरलीमध्ये सुद्धा बाबांनी सांगितलं, कोणतेही कर्म करत असताना तुमच्या मुखामध्ये 1000 वेळा असं बाबा 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 निघालं पाहिजे. कर्माला कोणी जर पाहिलं तर त्या कर्मातून बाबा सिद्ध झाले पाहिजे किंवा त्या कर्मामध्ये बाबा दिसले पाहिजे. असं श्रेष्ठ आणि शुद्ध कर्म माझ्या मुलांकडनं होणं गरजेचं आहे. मुलांची दृष्टी, मुलांची वृत्ती, कृती ही सुद्धा श्रेष्ठ असली पाहिजे. आणि बाबा सांगतात तुमचे चेहरे नेहमी रुहानियत असले पाहिजे, खुश मिजाज दिसले पाहिजे. तुमच्या चेहऱ्यावर थोडी सुद्धा नाराजगी किंवा उदासी, चिंता ही दिसता कामा नये. जर तुम्ही उदास दिसले तर जरूर तुम्ही मायाचे दास आहे असं सिद्ध होईल. म्हणून बाबा सांगतात की रुहानियतचा अर्थ काय आहे? तुमच्या डोळ्यामध्ये पवित्रताची झलक आणि तुमच्या मुखावरती पवित्रताची फलक हे नेहमी सतत दिसले पाहिजे. जर बाबा सांगतात संकल्प शक्ती जमा करा आणि श्रेष्ठ सेवाचे निमित्त बना. पाठीमागच्या महिन्यामध्ये बाबांनी एकाग्रता, एकांत आणि अंतर्मुखी ह्या गोष्टींवरती 1 महिना अव्यक्त इशारे चालवले. ह्या महिन्यामध्ये बाबा आपल्याला सांगणार आहे, संकल्पांची शक्ती जमा करा आणि श्रेष्ठ सेवाचे निमित्त बना. आजकाल जसं बाबांनी उदाहरण दिलं की सोलर ऊर्जाच्या माध्यमातून घराघरांमध्ये लाईट, घराघरांवरती पाणी गरम केलं जातं. रस्त्यांवरती जसे हॅलोजन सारख्या लाईट सुद्धा सोलरच्या शक्तीने लावले जातात. तसंच बाबांचं म्हणणं आहे की तुम्ही सुद्धा सर्व शक्तिवान बापाची मुलं आहात. तुम्ही शक्तिहीन नाही, शक्तिवान आहात. तर तुमच्या संकल्पातून, तुमच्या वाणीतून आणि तुमच्या कर्मणातून तुम्ही इतके काही हिम्मतवान व्हा आणि इतरांपर्यंत तुमच्या ह्या शक्तीचा वापर किंवा ह्या शक्तीचा प्रयोग जरूर ह्या दुनियामध्ये जिथे जिथे कमजोरी आहे, जिथे जिथे व्यर्थ आहे, तिथे सकारात्मक करण्यासाठी, जी कमजोरी आहे ती मिटवण्यासाठी याचा वापर जरूर जरूर करा. ओम शांती.